जेनी आता लिस्ट मधलं कोण कोण बाकी आहे? फक्त ते अरे श्रेयसच आहे. तो आहे, पण त्या व्यतिरिक्त अरे हे का आनंद भाऊजी, जेनी तुम्ही इथेच आहात अजून? हो, हिचा तो बेस्ट मॅन श्रेयस आला नाही अजून, त्याची वाट बघतो. त्याला ती आमंत्रण पत्रिका द्यायची आहे. मग आता तुम्ही थांबा, 5 मिनिटात तो येईलच. मला वाटलं तुम्ही लवकर जाल. आपण आज बोललो. नाही नाही, मी तेच सांगत होते तुम्हाला. मला वाटलं आतापर्यंत तुम्ही. पहिली सागर फूड प्रोडक्ट्स बद्दल मी बरीचशी माहिती काढलेली आहे. ऍक्च्युली त्यांचा इन्स्टंट फूडचा बिझनेस आहे, पण त्यांना आपल्याकडनं मसाले हवे. हो मला माहिती आहे. तुम्ही असं करा, पुढच्या वीक मध्ये त्यांना बोलवून घ्या, त्यांच्यावर मीटिंग करूया. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात मी त्यांना बोलवून घेतो. पण मला बेस्ट मॅनच हिअर. अरे यार काय तू. श्रेयस काय आहे, किती उशीर. हे तुझी वाट पाहत आहे. कशाला? आता हा का ते काय नाही, ते आमचं लग्न आहे ना. तू हिच्या बेस्टफ्रेंड होणार आहेस ना, तो मी तुला लग्नाला आमंत्रण देतो, ये, कळलं का? आणि तू एंगेजमेंट केली आहेस ना, मग त्यांना पण घेऊन ये सोबत. तिला सुट्टी मिळाली तर नक्की घेऊन येईन. अरे यार असं नको करूस यार, सगळेजण असं का करतायत यार. आणतो घेऊन येतो, तिला सुट्टी मिळाली तर नक्की घेऊन येतो. ठीक आहे. बरं तू मला कपडे घेणार आहेस ना? बेस्ट मॅन आहे मी तुझा. काय याचं, हा असा बेस्टमॅन तुझा कोणाचा काय आणि ह्याचं काय? तू ये आता. अरे चला जेनी, निघा लवकर. येस मॅम. काय श्रेयस, किती उशीर. वहिनी सॉरी. नाही ऍक्च्युली काम सगळं झालं होतं, पण पेपर वर्क आणि बाकीच्या फॉर्मॅलिटीज करायला वेळ लागला त्यामुळे. आणि त्या वकिलांकडे बाकीचे क्लायंट्स पण खूप होते. बरोबर ठीक आहे. आता झालंय का काम? हा हो, सगळं व्यवस्थित आहे. अहो म्हणून तर तुम्हाला फोन करून कळवलं. हा ठीक आहे. बरं हे ओरिजिनल पेपर्स आणि ते वकील म्हणाले की 2 दिवसात व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळतील. कदाचित उद्या सुद्धा मिळेल. लगेच काम होणार आहे? हो म्हणूनच तर तिकडे गेलो तर थांबलो, सगळं पेपर वर्क केलं, फॉर्मॅलिटीज केल्या आणि मग निघालो. म्हटलं आपल्यामुळे कामात डिले नको व्हायला. वा, हे एक बरं झालं. शाबास श्रेयस. वहिनी, श्रेयसचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सगळी कामं, सगळ्या जबाबदाऱ्या तो एकट्याने उत्तम रीतीने पार पाडतो. खरंय श्रेयस, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. इनफॅक्ट तुम्हा सगळ्यांचंच कौतुक करावं तेवढं थोडं. तुम्ही सगळेजण इतकं प्रामाणिकपणे सचोटीने काम करताय. तुमच्यामुळेच हे सगळं नीट सुरू आहे. बरं सर, हे घ्या. तुमच्याचकडे राहू दे ना. नाही सर, तुम्ही ठेवा हे कागद, तुम्ही नीट ठेवा. अहो असं काय, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. नाही, विश्वासाचा प्रश्न नाहीये, पण हे पेपर तुमच्याकडे असले म्हणजे तुमचंही लक्ष राहील ना. बरं ठीक आहे, आपण सेफ मध्ये ठेवूया. चला चला. वहिनी काय मस्त कांदा भजी आहे. वा, खाणं खाणं सगळीच खाणं तुमच्यासाठीच तर केली आहे ना. राहू दे, असं नाही. मी डेली काहीतरी खातच असतं. माझ्याकडे खूप पैसे आहे ना. तुम्ही जरा तोंडाला आराम द्या. एकतर खाता नाही तर जास्त बडबडता. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला काय त्रास आहे? मी माझ्या मित्राबरोबर बोलतोय ना, पण आम्ही काय पण बोलू. तुला काय? तुमच्या हे बायकासारखं मध्ये मध्ये टोकत नसतं वा 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 म्हणून. शेखर भाई 100% खरं बोललात तुम्ही. पहा बरं दोघ जण एकमेकांची कशी साथ देत आहेत. पहा बरं, हे किती वर्षांनी चालू आहे बघ. मग असंच राहणार ना. हो बरं, तुला काय माहित वसंत, तुम्हाला आठवतं का काय आपला एकदा नवीन लग्न झालं होतं. आपण सिनेमा बघायला गेले होते. अरे आठवतं का? म्हणजे आठवतं ना. या दोघींना पण घेऊन गेलो होतो सोबत. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नंतर मुलं झाले, त्यांचा अभ्यास, कॉलेज, नंतर राधिका आणि गुरु इकडे आले. त्याच्यानंतर माझा आनंद पाल आला आहे ना. आता शेखर भाई, आनंदचं लग्न होतंय, त्याला जरा बजावून सांगा. त्याला म्हणावं गुरु सारखं वागू नकोस लग्नानंतर. खरं म्हणजे गुरुनं राधिकाच्या आयुष्याची माती केली. मला माहिती आहे आनंद असा नाही आहे, त्यात नसली चूक होणार नाही, पण तरी देखील त्याला सांगा
मला म्हणावं त्या नालायक गुरुनाथचा आदर्श मात्र तू घेऊ नकोस बाबा बस. राव तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, असं काही नाही होणार. अरे झालं ते झालं सगळं. आणि माझा आनंद आहे ना, ते पण असं काही नाही करणार. हो, आता आपण तर फक्त राधिकाचं चांगलं काय तेच फक्त विचारायला हवं. बाकी तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ. आपण सगळं बरोबर आहे ना, काहीतरी मार्ग निघेल. अहो वहिनी राहू द्या, रडू द्या त्यांना. बाप आहे ना, आतमध्ये काय व्यथा काय टेन्शन असतं ते मी समजू शकतो त्यांचं. तुम्ही तर श्री रडून रडून सगळं मन मोकळं करून घेतात. आम्ही भाग आतमध्ये सगळं म्हणजे घुटत राहतं सगळं. पण तुम्ही दुखी होणार ना, तो आम्हाला पण त्रास होणार ना. मी विषयच काढायला नको होता, पण तो ओघाओघात निघाला. सॉरी, चुकलं माझं. काय सॉरी वसंतराव. म्हणूनच मी सांगते, उद्यापासूनच तुम्ही दोघं लग्नाला या. तुम्ही एकटे इथे राहणार ना, तर तरी तेच विचार करणार बस. नाही नाही, बिलकुल बिलकुल टेन्शन घेऊ नका. उद्यापासून मिस्टर अँड मिसेस सुभेदार आपल्या लग्नात म्हणजे आपल्या मुलगाच्या लग्नात येणार, हाजीर होणार. मुलगी हाजीर हो. हे बघ, असं असतं मित्र. જો તું થોડું ડાયટિંગ કર, લગનમાં લોકો તને જોવે ને તો સારું નહીં લાગે. હવે હું જેવી છે એવી સારી છું. अरे गुरु, वा वा, कसे आहात? गुरु कशा आहे? मी एकदम मस्त आहे. तुम्ही बरे आहात का? हा एकदम बरे. इतकी रात्री कशाला काय? म्हणजे काही टेन्शन वगैरे नाही ना? नाही नाही, टेन्शन कसलं आता. आता उलट आनंदाचं चाललंय ना सगळं, म्हणजे आनंदचं आनंदाचं. नाही नाही, लग्न आहे ना, आय एम शुअर सगळीकडे आता आहेर केळवण शॉपिंग अशी गडबड सुरू असणार. सो मी मुद्दाम आहेर करायला आलोय. अरे पण नाही 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 अंकल, अजिबात नाही म्हणायचं नाही. मी इतक्या प्रेमाने एक एक वस्तू आणल्यात ना तुमच्यासाठी. प्लीज, हे अंकल तुमच्यासाठी, हे काकू हे तुमच्यासाठी, अरे आणि स्पेशल वन आनंदसाठी स्पेशल गिफ्ट. आनंद प्लीज, आनंद नाही म्हणू नकोस. प्लीज घे ना, आय इन्सिस्ट. मी खूप प्रेमानं खास निवडून आणले तुझ्यासाठी. एकदा प्लीज घे आनंद, प्लीज, आय इन्सिस्ट. मी काय बोलतो गुरु, की आहेर इकडे कशाला, तुझ्या लग्नामध्ये ये आणि तिकडे दे ना. हा नाही काका, बरोबर आहे तुमचं. आहेर तर लग्नातच देतात ना. नाही, मी पण लग्नातच देणार होतो. म्हणजे खरंच लग्नाच्या इथे येऊनच मी आहेर करणार होतो, पण आता मला लग्नालाच बोलवलं नाही आनंदने, तर म्हटलं घरी येऊन करावा आहेर. अरे आनंद, त्याने बोलावं ना ती. केम भाई, काय प्रॉब्लेम झाला? हा नाही नाही, तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका. यामध्ये आनंदची काही चूक नाहीये. मी असा वागलोय की कुणालाच मी नकोसाच झालोय. सो प्लीज, आनंदची काही चूक नाही त्यात. असं कशाला बोलतो गुरु? हो काकू, म्हणूनच तो बोलवत नाहीये मला लग्नाला. पण नाही तरी तुम्ही त्याला काही बोलू नका प्लीज. मी मित्र म्हणून माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी आलोय ना. मला तर आहेर करावाच लागेल. आनंद तू बघ ना, उघडून बघ ना प्लीज. आमच्या चौघांचा फोटो आहे. मी, सौमित्र, आनंद आणि राधिका. आमच्या कॉलेजच्या दिवसांमधला. आनंद, तू आता नवीन आयुष्याला सुरुवात करतोयस. तुझे मित्र तुझ्यासोबत नेहमीच राहतील हे सांगण्यासाठी म्हणून हे गिफ्ट मी निवडलंय तुला. पूर्वी सौमित्र आणि तू माझे खूप घट्ट मित्र होता. आता काही तसं राहिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा या तुझ्या पुढच्या वाटचालीमध्ये गुरुनाथ सुभेदार नावाचा तुझा एक मित्र कायम राहील हे दाखवण्यासाठी म्हणून हे गिफ्ट दिलंय तुला. मी ही मैत्री कायमच मनात जपून ठेवली आहे. आता सगळं बदललं असलं तरी सुद्धा ही मैत्री अशीच राहील, म्हणजे ऍटलिस्ट माझ्या मनात तरी. चला काका, निघतो मी. अरे हो, काय निघतो गुरु?
उद्यापासून तुम्हाला लग्नाला पाहिजेच. ओके पप्पा तू गप्प बस, मला काय ऐकायचं नाही तुझ्या. उद्यापासून मला गुरु लग्नाला हवा म्हणजे हवा बस. पप्पा मित्र होतो, आता तशी मैत्री राहिली नहीं. आनंद, गुरु तुझे दोस्त है ना, जिगरजान दोस्त. एज कहूँ छू मम्मी, हवे पेला जेवू कहीं ज रह्यु नथी. नथी परिस्थिति एवी रही के नथी एवो मित्र है न, बधुं ज बदलाई गयुं छे. बस आनंद बस, पुऱ्या त्या खूप झाल्या तुझ्या. अरे झाला ते सगळं जे म्हणजे झालेली गोष्ट विसरून जायची. म्हणजे सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए तो उसको भूला नहीं कहते हैं ना. तो त्याच्या पद्धतीने वागतो राहतो, तू तुझ्या पद्धतीने राहा आणि वाग. ओके बाकी मला हे उद्यापासून गुरु लग्नाला हवा म्हणजे हवा. दिस इज ऑर्डर फ्रॉम गब्बर. अरे नाही काका, तुम्ही नाही गुरु, उद्यापासून तुम्हाला लग्नाला हवा म्हणजे हवा. मी बघतो कोण तुला अडवतो. ठीक है काका, आता તમે એટલો આગ્રહ કરો છો તો હું ચોક્કસ આવીશ. अरे पाहिलं ना आनंद, मला जे हवं ते मी करून घेतलंच. सांग बरं काका, तयारी करायची आहे, मी आहे मदतीला. आई आता एवढी भाजी वगैरे चिरून घेते की झालं, भाजी फोडणीला टाकते की संपलं काम. आई म्हणजे पातवड्या नाही करायच्या का, सांबार वडी वगैरे? नाही आई, आज पातवड्या नाही करणार आहे, आज आळूची वडी करायची. बरं. आई आज मी जेनीच्या आणि आनंद भाऊजींच्या आवडीचं सगळं करणार आहे. म्हणजे काका करणार आहे बाई? जेनीच्या आवडीचा केक आहे, ढोकळा केलेला आहे, त्याच्यानंतर जेनीला आवडते म्हणून मटर पनीरची भाजी करणार आहे. थोडेसे पराठे करू, बाकीच्यांसाठी पोळ्या करूया. एवढा सगळा घाट आहे का? आई बाई, मी त्या जागेवर असते ना एकदम गोंधळून गेली असती. पाय पण पंचपक्वान्न लागते ना. आई आपलं ठरलं होतं ना, लाडू आहे, जेनीसाठीचा केक आहे, त्याच्यानंतर श्रीखंड आहे, आईस्क्रीम आणता येईल आपल्याला, आणि अजून एक फक्त पदार्थ बाकी आहे. खीर करू का? आनंदला आवडते खीर. चालेल, तुम्ही करा. चालते चालते चालते, एकदम इन्स्टंट केळवण होऊन जाऊ दे बाई आता. आई केळवण म्हणजे असं काय असतं? नवरा नवरीच्या आवडीचे सगळे पदार्थ करायचे, त्यांना खिलवायचे. हो, मी तर भारी आग्रह करणार आहे बरं दोघांना. खा पोटभर, आधीच सांगून ठेवते. हा करा करा, आनंद भाऊजींना खूप आवडेल, खातील ते सगळं. फोन वाजते पा. हो आधीच मी कापते बरं. हा बकुळा मावशी. हा बाप्पा, बर 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 ठीक आहे. नाही काही हरकत नाही, तू विश्रांती घे आणि डॉक्टरांकडे जाऊन ये बरं. हो काल व का म्हणत आहे बकुळा मावशी? आज बकुळा मावशी येऊन नाही राहिली, तिला बरं नाहीये, पित्त झालंय, डोकं दुखतंय तिचं, म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन ये. एकदम बढिया बा. बरं आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. वा वा वा. आता का करशील? शनू बेबी, आता लवकरच ना आपला हा वनवास संपणार आहे. कोण वनवास? वनवास म्हणजे हे केड्याच्या घरी ना आपणच कुकिंग करतो आणि आपणच सगळं बनवतो आणि आपणच खातो, ते सगळं संपेल ना. आय स्वेअर मम्मा, मला तर इतकं बोर वाटतंय ना, काही हॅपनिंगच नाही होते ग लाईफ मध्ये. बघ ना, नो क्लबिंग, नो रेस्टॉरंट, कुठे बाहेर जाणं नाही, शॉपिंग नाही, नथिंग. इट्स व्हेरी बोरिंग लाईफ. तुला माहितीये मी लास्ट रिसॉर्ट मध्ये कधी गेलो ते मला तर आता आठवत पण नाही. मला पण नाही आठवत आहे. डोंट वरी, सगळं ठीक होईल, धीर धर जरा. केवळ डाऊन पेमेंट भरा आणि फ्लॅट बुक करा. 3 BHK विथ टेरेस. वाव, इट्स अ टेरेस फ्लॅट. 2000 स्क्वेअर फीट. वाव, इट मीन्स केड्याच्या घराचा तर अख्खा फ्लोअरच झाला. ओन्ली 5 करोड. मम्माला काही विचारलं तर डाऊट येईल यार, पण बुक करायला काय हरकत आहे. 35 मधले 5 करोड गेले तरी काय फरक पडणार नाही. वाव, मी बुक करते. बेबी, पैसे आले ना की सगळ्यात आधी आपण तुझं फेवरेट थाय फूड खायला जाऊया. ओके?
वाव यार, मस्त मोठा फ्लॅट विथ टेरेस. मी आणि गॅरी राहून मम्माला पण एक रूम देता येईल. सुपर कूल ऑफर आहे. अरे बेबी, काय झालं? काय झालं? कसल्या विचारत आहेस? कसलाच नाही. ए मम्मा, हे काय यार, तू नुसतं ब्रेड बटर देतेस मला. जॅम वगैरे काहीतरी किंवा चीज घालून दे ना. किती बोर आणि ब्लँड लागते ते. मला नको. ओके, आणते. हॅलो सायली बिल्डर्स. हा, तुम्ही आज जी अपार्टमेंटची ऍड दिली ती खरी आहे ना? हा, आणि जो ऍड्रेस दिलाय तिथेच यायचं आहे ना? ओके कूल, सी यू, बाय. ते पते आलेच. या या या. अरे या. काय आनंद भाऊजी, किती उशीर. मी कुठे, हिच्यामुळे उशीर झाला. मी कधी लेट करते का रेडी व्हायला? कधीच नाही. मॅम, यांच्यामुळे आनंद, अजून लग्न व्हायचंय बरं. एवढ्यात तर स्वतःच्या चुका त्यावर टाकू नको. हा टोमना मला मारतेस का? कसे आहात? मस्त, फर्स्ट क्लास, बढिया. वा वा वा. या या या. ये. हा. मस्त वास येतोय. काय बनवलं आज स्पेशल? ते आवडीचं बनवलंय सगळं. हा ये होईना बाद. बघितलं जेनी, कसला वाटा आहे आपला इथे. हा, जेनीची पण ओळख आहे. सुनबाई ना तिच्यासाठी केक बनवलाय. आनंद भाऊजी, जेनीला उगीच त्रास देऊ नका. आम्ही सगळे सुनबाईच्या बाजूनेच बोलणार बरं का आनंद. हे बरं आहे, तुम्ही सगळं तिच्या बाजूनच बोलताय. म्हणजे माझं घरी येऊन तिने माझ्या आई बाबांना पण फोडलं, इथे तुम्ही पण तिचीच बाजू घेताय. मग माझी बाजू कोण घेणार? हो, पण आता इथे तिला कोणी बोलणार नाही. हे असं असतं आनंद भाऊजी. अजून तर लग्न व्हायचंय. लग्न झाल्यानंतर पहा. कसं आहे ना, शादी के लड्डू जो खाए वो भी पछतावे, जो ना खाए वो भी पछतावे. तुला सांगू का, सुनबाई ना तुमच्यासाठी मस्त पंच पक्वान्न केलेले. अरे वा. अरे सकाळपासून ते कामातच व्यस्त आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेरून काहीही मागवलेलं नाही. अरे बापरे, सगळं तुम्ही एवढं का केलं तुम्ही? आनंद भाऊजी, तुमच्यासाठी एवढं सुद्धा करणार नाही का मी? अरे पण बरं आई, आता सगळ्यांना भुका लागल्या असतील. चला सगळेजण जेवायला घे. चला पण थोडं खूप खाऊया. बरं, बघितलात ना फ्लॅट? हो पाहिला. आवडला तुम्हाला? खूपच टॉप आहे हो. खरं तर ह्या फ्लॅटची किंमत ना 5 करोड आहे, पण सध्या याची किंमत फटाफट वाढत चालली आहे. हो, बघता बघता 1-2 वर्षात 7 ते 8 करोड नक्कीच होणार. वाव, म्हणजे आता ओनली 5 करोड. हा, तुम्ही काम करा, तुम्ही हा फ्लॅट बुक करून टाका. कोणालाही देऊ नका. ओके? अहो पण बुकिंग करायला इनिशियल अमाऊंट भरावी लागते. आता इनिशियल अमाऊंट कशाला द्यायची आहे? कशाला? अहो सगळीकडे असंच चालतं. किती इनिशियल अमाऊंट द्यावी लागेल? आता हे बघा, तुम्ही 5 करोडचा फ्लॅट बुक करताय, म्हणजे निदान 5 लाख द्या. फक्त 5 लाख. 5 लाख? पण आता माझ्याकडे नाहीये 5 लाख. नाहीये? अहो मग बुक कसे करणार? इनिशियल अमाऊंट जर तुमच्याकडे नाहीये तर फायनल पैसे कसे देणार? ऍक्च्युली आमच्याकडे 35 करोड येणार आहेत. काय येणार आहे? 35 करोड येणार आहेत आमच्याकडे. नाही म्हणजे कसे येणार आहे? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. आमच्याकडे पैसे येणार आहेत आणि त्यामुळे आम्ही फ्लॅटची अमाऊंट भरू शकतो. ओके? तुम्ही हा फ्लॅट बुक करून ठेवा. कोणालाही देऊ नका, कोणालाही दाखवू पण नका. साईडला ठेवा. हे बघा, आता नसतील तर आपण लोन करूया ना. लोन? हाऊसिंग लोन. हे बघा, प्रत्येक जण घर घेताना ना या अशाच पद्धतीने घर विकत घेतो. हु इज ही? हे कोण मॅन आहेत? हे मिस्टर धोण, इथल्या बँकेचे अधिकारी. ओके, हाय मिस्टर धोण. हॅलो. हो, इथल्या सर्वांचे लोन तेच करून देतात. हे बघा, तुमच्याकडे काही चांगले पेपर्स असतील ना तर मला जरूर दाखवा. म्हणजे काही प्रॉपर्टी वा इतर काही असेल तर. आणि हे बघा, तेही नसेल तर IT रिटर्न फाईल असेलच ना. हो, आपण त्याच्यावर लोन करू. काही प्रॉब्लेम नाही. IT रिटर्न्स, प्रॉपर्टी फाईल्स, पेपर्स. कोणाचे पेपर्स लागतात?
तुमचे आणि तुमच्या मिस्टरांचे. हा, माझ्याकडे माझे पेपर्स आहेत पण माझ्याकडे गॅरीचे पेपर्स नाहीये. तो गॅरी? गॅरी कोण? माझा मिस्टर ना. ओ, सो आय डू वन थिंग, मी माझे आणि गॅरीचे पेपर्स घेऊन इकडे येते. ओके, भेटूया आपण. सी यू. बरं, ते 5 लाखाचं मात्र बघा. हा, कूल. ओके.